नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. खूप दिवसानंतर रोस्ट व्हिडिओ येते आणि तो पण मराठीतून, कारण की इंस्टाग्रामवर खूप लोकांनी मराठीत काही काही अशा रील्स बनवलाय की त्यांना शिवाय ह्या मराठीत देणं गरजेचं आहे. काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर एक जंगल बुक उघडली आहे. प्रत्येक जण आपापला प्राणी पकडत आहे आणि त्या प्राण्यांवर ते एक शब्द बोलत आहेत. आपला कोणता पण शब्द बोलायचा, एक लाईन बोलायची आणि शेवटी त्या प्राण्यांचे शब्द लावायचे. जसं की कोणी कावळ्याचं काव काव लावत आहे, मांजरीचं म्याव म्याव लावत आहे, कुत्र्याचं भाऊ भाऊ लावत आहे आणि बरंच काही. मला हे कळत नाही, जंगल बुकवाल्यांच्या घरी आले होते की हे जंगल बुक कडे गेले होते शिकायला, ते मला कळत नाही. अरे म्हणजे किती किती फालतू लोक असावते. काय 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 बोला त्यांना, त्यांचं कळत नाही. कोणाचा आवाज क्लिअर येत नाही, कोणाचं काय कोण काय बोलते काही कळायला मार्ग नाही ना. बिना बुडाचे ढुंगा नाहीत त्यांचे सगळे. कंट्रोल कंट्रोल उदय. अशा माकड तोंड्या लोकांना लोक फॉलो पण करतात, सबस्क्राईब पण करतात, सपोर्ट पण करतात. मला कळत नाही. अरे मला साधं ते व्हिडिओ बघायला लाज वाटते हो. असं चार चौकात मी ते व्हिडिओ बघायला लावलो की लोक काय काय बघतोय असं करतात आणि ते लोक ते व्हिडिओ बनवतात अक्षरशः आणि बाकीचे लोक त्यांना सपोर्ट पण करतात. बाटली 70 पे छोड़ो, 23 मिली तर घरवाल छोड़ो. काव बोले काव. अरे दादा तुझं तोंड बघ, तू बोलतोय काय, तुला शोभते काय ते त्याच्या आईच्या गावात. मित्रांनो, मला खरं वाईट तर त्या लोकांचं वाटते की जे लोक या लोकांना फॉलो करतात, त्यांचे व्हिडिओज कंटिन्यू बघतात. असं कसं शक्य आहे? हे व्हिडिओज कोणी कसे बघू शकतात? आम्हाला बघून आमचा अंदाज कधीच लावू नका. दिसण्यात आणि आत्म्यात लय फरक आहे, कळलं का? अरे हा पोरगा तर गद्यासारखा हाहू हाहू आवाज काढते. बाकी याच्या व्हिडिओ मध्ये काहीच नाही, नुसतं हा हू हा हू. अरे लायकीची गोष्ट करू नको बाबा. लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळे बघून घाबरतात. चांगल्या बोले. आणि आणि या सगळ्यांचा बॉस म्हणजे आपला चेंगड्या भाऊ. त्याचं काय नाव आहे मलाही नाही माहिती. चेंगड्या चुंगड्या काय नाव आहे त्याचं. तर त्यांनी चालू केलं चेंगड्या बोले कू, चेंगड्या बोले कू, आणि त्याचं बघून सगळ्यांनी आपलं आपलं चालू केलं. कोणी चिमचिव, कोणी मांजरी म्याव, कोणी कुत्रे भाऊ. अरे त्यांना त्यांचं कळत नाही. अरे चला तो ठीक आहे, तो झाला कसा तरी फेमस, कसा तरी व्हायरल आला, ट्रेंडिंगला आला. पण बाकीचे मोठे इंस्टाग्राम वाले त्याला बघायला येतात, त्याला भेटायला येतात, त्याला सपोर्ट करतात. अरे तो काय बोलते, तुम्हाला बनवायचं तर कंटेंट बनवाना भाऊ कोणता तरी. हा हे काय फालतूपणा करत आहे. चेंगड्या बोले कोण, चिमणी बोले चिवून, मांजर बोले म्याऊ. मित्रांनो खरं सांगतो, आताची इंस्टाग्रामची फीड अशी एवढी भंगार येतात ना, एवढी भंगार म्हणजे जे लोक असे काहीच कामाचे नाहीत ते व्हायरलला येतात, ते ट्रेंडिंगला येत आहे. अरे या अमानवी प्राण्यांनी त्या खरोखरच्या प्राण्यांची चव घालवली, त्यांचे शब्द वापरून, आणि ते पण अशा फालतू रील्स मध्ये, अशा फालतू डायलॉग्स मध्ये. अरे ते प्राणी सुद्धा म्हणत असतील. ये तो टट्टी है. आणि म्हणजे एक जण व्हायरल काय झाला, बाकीच्या जणांना वाटलं की ते सुद्धा व्हायरल होतील. त्यांनी त्यांचा प्रत्येकाचा आवाज चालू केला. इतका फालतूपणा त्याच्या आईच्या गावात. हा लवंगी फटाका मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. लवंगी फटाका तुम्ही असं पेटवला की तुम्हाला कसं वाटते, लवंगी फटाका फुटेल 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 आणि जसा फुस निघते ना, तसंच सेम हिचा आहे. अरे काय ते कशी रील बनवते, काय नाचते, काय ऍक्शन करते, काय है. आणि मित्रांनो या लोकांना इतका कॉन्फिडन्स येते, इतका कॉन्फिडन्स येते आईच्या गावात. त्यांना म्हणजे यांना असं वाटतं लोक यांच्यावर हसत आहे, म्हणजे लोकांना आवडत आहे. पण लोक हे याच्यासाठी हसत आहे की हे काय चुत्तेसारखी रील बनवत आहे. सज्जन को क्या तकलीफ है भाई. अरे मला जर यांचा 10% कॉन्फिडन्स भेटला ना तर एकदम चांगलं होऊन जाईल आयुष्यात. यांचा एवढा कॉन्फिडन्स येते कुठून मला समजत नाही. बस हेच राहिले होते यांचे 800K फॉलोअर आहे इंस्टाग्रामवर, आणि हे रील्स बघा कसे बनवतात. ते खेळणं नाहीत का, आपण चाबी फिरवली की एकदम तुड 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 करायला लागते. बस तसेच व्हिडिओ आहे यांचे, बाकी काही नाही. हे नवरा बायको फक्त नाचत राहतात, उडत राहतात, काही ना काही करत राहतात. करायचं काम ठापठूप पटापटा. काय झालं? आणि एक तो कपाट जेव्हा नुसते कपाटासोबत ठापठूपचे व्हिडिओ बनवत राहते. अरे काय अर्थ आहे का त्याला? काय किती फालतूपणा तो सगळ्या लोकांसमोर. कपाटासोबत काय करताय तुम्ही? काय चाळे आहेत ते तुमचे? अजून अजून माहित नाही असे किती लाखो व्हिडिओ असतील. मी जर सगळ्यांचे व्हिडिओ एक एक काढत बसलो तर एका तासाचा व्हिडिओ कमी पडेल. काय करावं अशा लोकांचं. आणि
म्हणजे जे लोक त्यांना बघतात मी खरं त्यांना अशा 36 तोफांची सलामी द्यायला पाहिजे की जे लोक यांना फॉलो करतात त्यांना बघतात त्यांचे डुकरासारखे तोंड बिना बुडाचे माकड सगळे आणि काय व्हिडिओ बनतात काय डायलॉग मारतात. कंट्रोल कंट्रोल उदय. एनिवेज कोणाचं नशीब कसं बदलते काय सांगता नाही येत. कोणी फेमस होते कोणी कसंही होते आजकाल तर काही होतंय. हा व्हिडिओ मी जस्ट ट्राय केला आहे कारण मी किती दिवसापासून रोस्ट व्हिडिओ नव्हता बनवला म्हणून मी ट्राय केला की रोस्ट व्हिडिओ बनवून बघू. तर मला माहित आहे की इतका काही चांगला जमला नसेल कारण की मी इतकं तयारी केली पण नव्हती आणि व्यवस्थित मी असं लिंक मध्ये पण नाही आहे त्या रोस्टिंग व्हिडिओच्या. तर येत्या काळात चांगले रोस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतील. आणि हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी आहे. बाकी कोणाला काही हेट नाही. बाकी मला काय करायचं नाही त्यांचं काही करो तिकडे ते फेमस हो नाही तर ड्रॉप हो नाही तर फ्लॉप हो मला काही घेणं देणं नाही. हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी याला एंटरटेनमेंट सारखंच घ्या. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच रोस्टिंगचे व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत बाय बाय.